संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी घोले आहेत. घोले साहेब, आज विविध पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. समाज आक्रमक झाला आहे, याविषयी काय बोलणार आपण? काल परवा जे परभणी ठिकाणी जो संविधानाचा अवमान करण्यात आला मित्रांनो, त्या अवमानामुळे दलित जनता निश्चितच नाराज होणं साहजिक आहे. शांततेच्या मार्गानं सर्व जमाव जमला, शांततेनं परभणी शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही समाजकंटक त्या मॉबमध्ये घुसले आणि दुपारच्या नंतर परभणीचं म्हणजे शांतता भंग केली. त्या ठिकाणी दंगल घडवण्यात आली. ज्याप्रमाणे मराठाचं आंदोलन होतं, मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी बीडला जे आंदोलन करण्यात आलं, त्या आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसले. त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला वेगवेगळी नावं दिली. त्याचप्रमाणे या दंगलीमध्ये देखील परभणीच्या असे समाजकंटक घुसले. त्यांनी दंगल घडवून आणली आणि त्या दंगलीमध्ये त्या दिवशी 144 कलम लागला असताना पूर्ण पॉवर कलेक्टरला आहे, जिल्हाधिकाऱ्याला पॉवर असताना आम्हाला असं समजलं की जिल्हाधिकाऱ्यानं तिथं परवानगी दिली नाही. मग हे कोबिंग ऑपरेशनला कुणी सांगितलं? पोलिसांना अधिकार कुणी दिला कोबिंग ऑपरेशन करण्याचा? आणि त्या कोबिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ नावाचा आमचा भीमसैनिक पकडला गेला. सोमनाथ काय करत होता? सोमनाथ शेवटच्या LLBच्या वर्गाला होता, शिवाजी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. आणि असा माणूस दंगल करू शकतो काय? हा देखील एक प्रश्न आहे. परंतु काही हरामखोरांनी दंगल घडवून आणली. काही पोलीस अधिकाऱ्यांना जाणून बुजून सोमनाथ हा फक्त रेकॉर्डिंग करत होता. सोमनाथ पाहत होता की पोलीस प्रशासन अन्याय करतंय, प्रत्येक कार्यकर्त्याला मारतंय, म्हणून हे रेकॉर्ड करत असताना पोलिसांनी पाहिलं आणि त्याला गिरफ्तार केलं. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, त्याचा PCR काढला आणि त्यामध्ये तो मृत्यू पावला. त्यानंतर दुसरा आमचा नेता वाकोडे साहेब, हा देखील शांतता प्रिय माणूस होता. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी जिल्हाधिकाऱ्याबरोबर जात असताना त्या परभणीची शांतता प्रस्थापित करत असताना जिल्हाधिकाऱ्यासोबत होता. पण त्यांच्यावर देखील खुनाचे गुन्हे, मोठमोठ्या दंगलीचे गुन्हे दाखल केले आणि त्याचमध्ये त्याचा तणाव वाढला आणि त्याचा देखील मृत्यू झाला. पोलीस प्रशासनामुळं या आमच्या दलित संघटनेचे, दलितांचे 2 मुर्दे पाडले गेले, खून केले गेले. म्हणून या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो, त्या पोलिसांना ज्यांनी त्यांना अटक केलं, ज्यांनी मारलं, अशा पोलिसांना त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ जेलमध्ये टाका. नसता यापुढील आम्ही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही, याची दखल घ्यावी. जय भीम, जय शिवराय.